देवाने चुकून तर नाही धर्तीवर पाठवून दिलंय पोरगी म्हणून. एक पोरीचा गुण नाही अंगामध्ये की नसताना आणि मी माझी इज्जत जाते तरी मी हि 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 म्हणजे ही काय सवय अक्षय घाणेडी. हे लोक दारू पितात त्यांना सवय लागते, लोक नशा करतात त्यांना सवय लागते, लोक वाईट वळणाला जातात त्यांना सवय लागते. चायला इथं वर्षापासून मी इथं काम करून राहिले, मला काम करायची सवय लागत नाहीये. टी शर्टचा कपडा इतका घाण झालाय ना की लिटरली तो पुसायच्या बी कामाचा नाही. पण नाही, मी नाही सोडणार. अजून याला दोन इकडे इकडे वसके पडतील तोपर्यंत मी घालणार आहे. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजपासून मला 2 दिवस सुट्ट्या, म्हणून मी ठरवलंय की आज आपण ब्लॉग शूट करूया. आणि आता मी आले घरी, कंपनी सुटली आहे माझी आणि आता मी रूम मध्ये जाणार आहे. बस तुम्ही सगळे नाव नका ठेवू. तर आजचा ब्लॉग असणार आहे चिट चॅट सेक्शन. सो आता तुम्ही म्हणणार की ये क्या बला आहे. सो ये बला नाही, चिट चॅट सेक्शन म्हणजे असं सेक्शन नाही, ओ सॉरी सेशन. काय फायदा नाही आहे एवढं इंग्लिश मीडियम मधून शिकून. चिटच्या सेक्शन मध्ये सेशन मध्ये असं असणार आहे की आपण करणारे गप्पा गोष्टी. सो आता मी आले रूम मध्ये आणि तुम्ही लिटरली थू आहे अक्षता तुझ्या नावावर, थू की तू इतका घाण रूम कशी ठेवू शकते. म्हणजे लोकांना दिसतात असं वाटतं वाव किती छान किती गोड पोरगी आहे. पण एवढी बंगार पोरगी ना माझ्या एवढी तुम्हाला कुठं दिसणार नाही. तुम्हाला मी माझा रूम दाखवते, बस कोणी नाव ठेवणार नाही. आणि अवतार बघा माझं कसं झालंय, एक पिंपल पण आलंय इथं, मे बी दिसतंय नाही दिसतंय ते रात्री झोपणं पूर्ण केल्यामुळं होतंय. तर हाय पसारा, ही माझी पॅन्ट सकाळी अशीच फेकून गेलेली मी. हा स्टँडचा तर फक्त कपडे सुकवण्यासाठीच उपयोग आहे माझ्या आयुष्यात. आणि ही माझे सॉक्स वगैरे इकडे पडलेले. आता इथलं बाजारा पाहून तुम्ही म्हणशान बाप पोरगं राहतं का पोरगी राहते या रूम मध्ये. आता हे जेवणाचं ताट मी तसंच ठेवलेलं आहे, रात्रीचं घासलेलं नाहीये. आणि हा ओव्हरऑल कपड्यांचा पसारा आहे माझा, जो मी मांडून ठेवलाय सगळं. हे कपडे धुवायचे ते मला, आणि हे असेच पडलेले. पाणी कधी कधी नसतं म्हणून मी ड्रम भरून ठेवते, त्यामुळं थोडाफार पाण्याचा आपल्याला शॉर्टेज होत नाही. आणि नाही का आज सकाळी मी कमेंट वाचत होते, तर एक व्हिडिओ होता माझा घरून परत येताना. तर त्यावेळेमध्ये ना काय म्हटलं होतं एका जणांनी की ताई मी त्यामध्ये असं बोलले होते की मी घरून जायच्या आधी थोडंसं नाश्ता केला. सो ते मला म्हणे की तुम्ही नाश्ता नाही केला, तुम्ही जेवण केलं, कारण तुम्ही त्याच्यात पोळी भाजी खात होते. म्हटलं अरे देवा, मी ज्या फॅमिलीतून बिलॉंग करते ना, अतिशय मिडल क्लास फॅमिलीतून मी बिलॉंग करते. तुमच्या घरी म्हणजे माझ्या आईला नाश्ता म्हणजे वेगळा प्रकार माहीत नाहीये. तुम्हाला नाश्त्यामध्ये जेवणच भेटणार, पण फक्त कमी क्वांटिटीमध्ये भेटणार. म्हणजे तुम्ही जे 2 पोळ्या जेवणात खाताय त्यातली एकच पोळी तुम्हाला नाश्त्याला भेटेल. पण असं कधी होणार नाही की तुम्हाला उपमा पोहे आणि समथिंग न्यू काहीतरी भेटेल खायला. नो नेवर. ते आम्ही एवढ्या मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो ना की आम्हालाच माहिती आहे की आम्ही नाश्त्याला पण आजपर्यंत भाजी पोळीच खाल्लेली आहे. दुःख कोणीच समजू शकत नाहीये. ज्यांना असं झालंय ना ज्यांच्यासोबत, ते कमेंटमध्ये सांगा बरं. पहा बरं, गप्प करता करता बसायची काय गरज आहे बरं. मला इतकी आळशी होत चालले ना मी. म्हणजे हे लोक दारू पितात त्यांना सवय लागते, लोक नशा करतात त्यांना सवय लागते, लोक वाईट वळणाला जातात त्यांना सवय लागते. चायला इथं वर्षापासून मी इथं काम करून राहिले, मला काम करायची सवय लागत नाहीये. म्हणजे किती किती ना कधी कधी मीच माझ्या विषयाचा विचार करते यार. देवाने चुकून तर नाही धर्तीवर पाठवून दिलंय पोरगी म्हणून. एक पोरीचा गुण नाही अंगामध्ये. आता लिटरली एवढं काम करता करता माझ्या आहे ना नाकात दम होणार आहे. कारण अख्खा 8 दिवसाचं काम मी जमा करून ठेवलेलं आहे आणि आज सगळं करणारच आहे मी. कारण उद्याचं काहीच आमचं प्लॅन सांगता येत नाही. आमची मंडळी आहे ना कधी बी उठती, आमचं कधी काही प्लॅनिंग नसतो. डायरेक्ट कॉल येणार, आज अक्षय आपल्याला इकडे जायचं तिकडे जायचं. मग यांच्या मागं फिरा, आपलं काम सोडून फिरा. आणि मग आपल्याला कुठं जायचं असलं का, नंबर मग पाय दुखू राहिला आणि मग कंबर दुखू राहिला आणि मग पोट दुखू राहिला आणि एवढंच नाटकं जमते यांना फक्त.
ना तुम्हाला एक गंमतची गोष्ट सांगू का? म्हणजे मी जेव्हा घरी होते ना, मी तर अशीच आळशी आहे पहिल्यापासून. मी तुम्हाला काय करते, एकदा स्टँडवर लावून देते आणि मग आपण गप्पा गोष्टी करूया. अरे बापरे! स्टँड सापडलं स्टँड पण. आणि नाही का, मी सांगते घरची गोष्ट तुम्हाला, की घरी काय करायचे असंच मला कामाचं लय जीवावर. आयुष्यात मी काम कधी जास्त केलेलं नाहीये आणि माझ्या आईने सांगितलं असेल तर त्यावरून महाभारत व्हायची रोज आमच्या घरी. ते भांडे घासणं ते लिटरली कधी-कधी असं झालंय, की माझ्या पप्पांनी मला मदत केली भांडे घासण्यामध्ये. इथपर्यंत मी माझ्या घरच्यांना कदरवलेलं आहे. थांबा, मोबाईल मी लागत नाहीये. तर काय व्हायचं, की मी म्हणायचे माझ्या आईला, "मम्मी हे सामान कुठं ठेवू?" मम्मी म्हणायची, "ठेव डोक्यावर." "मम्मी मिठाचा डबा कुठे आहे?" "माझ्या डोक्यावर आहे." "मम्मी झाडू कुठं ठेवू?" "माझ्या डोक्यावर ठेव." म्हणजे हे काय लॉजिक नाही कळत. माझ्या मम्मीचा रोस्टिंग मूड आहे ना कंटिन्यू ऑन असतो आणि त्यात त्यांची पोरगी अजून मोठी रोस्टर. तर माझ्या मम्मीने एकदा मला आता म्हणे, मग माझं डोकं फिरलेलं होतं त्या टायमाला आणि मला म्हणे की सामान आहे आणि ठेव माझ्या डोक्यावर. मी बी घेतलं. वाटतं का तुम्हाला ठेवलं असन? मार खायचाय का मला? जागेवर नेऊन ठेवलं. ऐकू राहिलं एवढे कान लावून हा. तर आता अक्षदा आली फायनली आपल्या अवघडीवर, कारण की भिकारी लोकांना भिकारी चाळे करताना असेच कपडे सोबत. या टी शर्टचा कपडा इतका घाण झालाय ना की लिटरली तो पुसायच्या बी कामाचा नाही. पण नाही, मी नाही सोडणार. अजून याला दोन इकडे वसके पडतील तोपर्यंत मी घालणार आहे. माझ्या मग घरून काय घरचे पैसे पाठवत नाही हो कपडे घ्यायला. आता आवरायचंय, सुरू गुडून मारून टाकले मी. जाऊ दे, काम तर होतच राहीन. 10 मिनिटं पडून घेते भो, 10 मिनिटं आराम करते मग करू आपण काम. यारे काय झालंय काय माहिती, अचानकच पिंपल उठायला लागले. मला झोपेची सख्त गरज आहे. नाही तर काही दिवसात ना अक्षदा पांडा युट्यूबच्या चॅनलचं नाव ठेवावं लागतं काय माहिती. मला असं वाटत राहिलं नाही का, रेग्युलर ब्लॉग वगैरे करण्यापेक्षा आहे ना आपण आहे ना चीट चॅटच करत जाऊ. म्हणजे तुम्हाला पण एंटरटेनिंग वाटतं आणि मला पण बोलायला मज्जा येते. अशी पण मी एक तर बडबडी आहे, सो तुम्ही मला बडबडी अक्षर आपण म्हणू शकता ते गाईज. ओके, कारण ना आता रेग्युलर ब्लॉग सगळेच करायला लागले. मी खाते उठते बसते जाते इकडं तिकडं सगळंच होतंय. पण मग बोलणारे चीट चॅट ब्लॉग करणारे मराठीमध्ये तुम्हाला फक्त तुमची अक्षराच भेटणार आहे आणि ते टॅलेंट आहे ना फक्त इंजिनियरमध्ये असतं. तुम्ही कधी नोटीस केलंय का, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो, वकीलचा पोरगा वकील होतो, पण एक इंजिनियरचा पोरगा क्रिकेटर, ॲक्टर, अजून भिकारी काय काय बनू शकतोय. त्यामध्ये मी एक इंजिनियर आहे जिला बनायचंय यूट्यूबर. सो तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर ते नक्कीच होईल. बट माझं असं आहे की तुम्ही फुकटचं फॉलो करू नका. जर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये एंटरटेनमेंट नावाची गोष्ट भेटतीये, सो प्लीज हिट द बेल आयकॉन अँड द सबस्क्राईब बटन प्लीज. ओके. आणि आज काय झालं कंपनीमध्ये माहिती आहे का, लिटरली माझी इज्जत काढत होते सर. म्हणजे मला बोलत होते माझं चुकी नसताना आणि मी माझी इज्जत जाते तरी मी ही 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 म्हणजे ही काय सवय अक्षय घाणेडी. कोणी काय बोलतंय म्हणलं तर ही 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 हीच चालू राहतं माझं. बट माझा चेहराच हसमुख आहे. बट मला काय समजतच नाही, कोणी माझी बेइज्जती करतंय कोणी मला चांगलं बोलतंय. मला फक्त हसूच येतं. आणि लोक म्हणतात की जिथं आपल्याला इज्जत भेटत नाही तिथं जायचं नाही. म्हणजे आता काय मी कामाला बी जाऊ नको, म्हणजे जे 2 कवडीचा पगार भेटू राहिला तो बी बंद होऊन जाऊ, मग मी खाऊ काय, माझ्या बापाला देऊ काय. हा, असं कसं म्हणणं आहे तुमचं? म्हणजे लोक ना तुम्हाला फुकटची ॲडवाईस द्यावरच बसलेले आहे. त्यांना काय तुमचं चांगलं झालेलं दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांचे डोकं आहे ना. एक जर सल्ला देते मी तुम्हाला वाटत असेल ही बी फुकटचे सल्ले देऊ राहिली, पण माझं कामाचं राहणार आहे. लोक जर तुम्हाला म्हटले ना नाही हे वाईट आहे हे करू नको, म्हणजे त्यांची जळालेली आहे आणि तुम्ही तेच करायचं, तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाणार. ही तुम्ही लिहून घ्या माझ्या पुढून. आणि नंतर कधी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर तुमच्यासोबत घडलं ना तर तुम्हाला कळेल की अक्षदाने असं सांगितलेलं होतं आणि ते खरं होतं. बिकॉज आहे ना, जरी माझी एज कमी असेल ना तर एक्सपिरियन्स लाईफमध्ये मी भरपूर घेतलेला आहे की मी तुम्हाला ज्ञान पाजू शकते. आणि ज्या 4 लोकांना तुम्ही घाबरताय ना ते 4 लोक मला तर आजपर्यंत सापडलेले नाही आहे. आणि भेटले तरी तर मला त्या 4 लोकांपासून घंटा फरक पडत नाही. मला जे करायचं मी ते करणार.
मी माझ्या घरच्यांची इज्जत घालवत नाहीये, ना मी माझ्या घरच्यांना वाईट बोलते, ना मी माझ्या घरच्यांसाठी काही वाईट करते. बरं आता इथं हे काय उडबस करून राहिली. पण मग सिरियस टॉपिक आलं की थोडंसं सिरियसलीच सांगावं लागतं. आणि माझी आई म्हणजे नाही का लिटरली दुसऱ्या रूमात जर बसलेली असली ना आणि तिला माझ्या जवळचा ग्लास पाहिजे तर ती काय करेल माहिती का, अक्षू नाही नानू, नानू बाय द वे माझ्या घरी नानू म्हणतात, तुम्हाला कळेलच आता. पण नानू इकडे ये. मी म्हणाल काय सांग नाही, तिचं थोबड पाहिल्याशिवाय ती सांगणार नाही, तिचं तोंड पाहिजे जाऊन तिकडे. मग मम्मी म्हणाल बाई तुझ्या जवळचा ग्लास घेऊन ये म्हणा. मग तू तिथून नव्हती सांगू शकत का. त्यामुळे मग मला कधी सवय लागली की नाही का, जर का एखादी इंटरेस्टिंग गोष्ट असेल तर ती सिरियसली सांगायची. तुम्ही काय सांगत होते सिरियसली तुम्हाला, आता मी गेले विसरून ही बडबड करण्यामध्ये. आता मला आठवलंय की मला तुम्हाला सांगायचं होतं की आता ह्या बोलण्यावरून बऱ्याच लोकांना खटकन की ही पोरगीला किती ॲटिट्यूड आहे, कशी बोलते असं तसं. तर ॲटिट्यूड वगैरे काही नाही आहे. तुम्हाला वाटत असेल मिनी ब्लॉगवर एवढं गोड बोलते आणि व्लॉगमध्ये असं, तर मी जशी आहे लाईफमध्ये मी तसंच दाखवते तुम्हाला. तर माझा स्वभाव असाच आहे, मी जास्त बडबडी आहे आणि तोंडावर बोलणं ही माझी घाण सवय आहे. कारण मला जर पटलं नाही तर मी लगेच बोलून देत असते. त्यामुळं कोणाला जर वाटलं की ही लय रेड फ्लॅग आहे, सो येस आय एम अ रेड फ्लॅग. आणि तुम्हाला वाटेल की ही जास्तच नाही का रूड आहे, तर मी रूड नाही आहे, बट येस डॉमिनेटिंग मी थोडीशी आहे. कारण थोडेच जण मला सहन करू शकताय. त्यामुळे माझा फ्रेंड सर्कल आणि माझे जवळचे लोक खूप कमी आहे. सो येस हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता खूप काम पडलेलं आहे, मी काम सुरू करते. आणि जर तुम्हाला असे चिट चॅट व्लॉग जर आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण असे चिट चॅट व्लॉग घेऊ, म्हणजे समथिंग न्यू ना गाईज. आपण काय करणार आहे, हे खाते ते खाते तुम्हाला दिसतंच आहे ना. आणि तसं पण मी त्या सगळ्या गोष्टी मिनी ब्लॉगमध्ये शेअर करते. सो मी डिसाईड केलं की मी चिट चॅट ब्लॉगच करणार आहे, स्टोरी टाईम ठेवणार आहे. सो आपण तेच कंटिन्यू करू. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमचा फीडबॅक तुम्ही कमेंटमध्ये ड्रॉप करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.